अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलो कोकणी न्यूज चॅनल आणि मी हाय आपलो होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आपल्या सगळ्याला जसं की माहिती आहे, आपल्या खेड म्युन्सिपाल्टीचा इलेक्शन झाला आणि त्याच्यातला कुणाची जीत आणि कुणाची हार झाली. पण आता आपल्या खेड म्युन्सिपाल्टीला एक नवीन नगराध्यक्ष आणि बाकी सगळं नवीन नगरसेवक मिळलेला आहेत. खेड म्युन्सिपाल्टी इलेक्शनला जितकं पण नगरसेवक निवडून येलं आणि नगराध्यक्षा निवडून येली, त्यांच्या सगळ्याचो आज सत्कार समारंभ आपल्या खेडच्या सफा मस्जिद चौकला आयोजन झालं. आणि ह्यो सत्कार समारंभ आयोजित केले होते आपली जमातुल मुस्लिमीन खेड साठी पोत्रिक मोहल्ला यांच्या सगळ्या जिम्मेदारांनी ह्यो सत्कार समारंभ आयोजित केले होते. ह्याच्यातला जमातुल मुस्लिमीन खेड साठी मोहल्लाचं सगळे जिम्मेदार हजरात हाजीर होतं आणि ह्या सगळ्याच्या हस्ते ह्या आपल्या सगळ्या जिंकलेल्या नगरसेवकाचा जी हे सत्कार केला गेला. सगळ्यात पहिले आपल्या जमातुल मुस्लिमीन खेर साठी पत्रिक मोहल्ल्याचं सदर सिकंदर भाई मूसा आणि अहमद मुकादम साहबच्या हस्ते नवीन निर्वाचित नगराध्यक्षा मिसेस बुटाला यांचा सत्कार केला गेलो. त्याच्या बाद सगळ्या वार्डाचं जितकं पण नगरसेवक निवडून येलं त्या सत्कार केलो गेलो. जर आरिफ भाई मुल्लाजी, तौसीफ खोत, अंजुम, त्याच्या बाद रहीम सैबुले आणि मिसेस खतीब, वेबेवी खेडेकरजी, अशा इतर सगळ्या लोकांचा जो आहे पालीपालींनी प्रत्येकाचा आणि जमातुल मुस्लिमीन खेर साठी मोहल्लाच्या ट्रस्टीच्या हस्ते त्यांचा जो आहे सत्कार गेलो. ह्या वक्तातला हसी मजाक आणि आपली जी हिंदू मुस्लिम एकजैती आहे, आपण पिढ्यात पिढ्यांनी जे अमन अमानशी एक दुसऱ्याचा ख्याल करत असताव त्याची झलक जाहीर झाली. काही अवकात होतं त्याच्यातला आपलं जे हे आपसी रिश्ता आहात त्या जज्बाती रिश्त्याचो इजहार झालो आणि गोजबाईंनी पण आपल्या खयालाचो इजहार केले आणि त्याचो जवाबला खेडची आपली नवीन नगराध्यक्षा यांनी जवाब पण दिले आणि न्यायती अगदी एकजैती खेली मेलीच्या संघात मोहब्बतच्या संघात ह्यो आजचो जो आहे सत्कार समारंभचं आयोजन झाला. ह्या वक्तार नवीन निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांनी आणि खुसूसी तौर पर जे हे नवीन नगराध्यक्षा ह्यांनी आपल्याला आश्वासन दिले नात आणि त्यांनी आपला टार्गेट ठेवले नात की 1 वर्षाच्या आतला आपल्या ह्या खेळची जी आहे कायापलट केली जात आणि अपक्ष जसं की गोजबाईंनी तेव्हा ह्या वक्तार आपल्यास खशाचं इजहार केले होते, तर त्याच्या जवाबला नवीन नगराध्यक्षांनी सांगितले की तुम्हाला काही त्याचं मी मोकोसच नाही देणार. हर मसाईलवर यातला खुल्या तौरवर बात केली गेली, अवामशी बात केली गेली आणि त्याचा जवाब निवडून आलेल्या सगळ्या कॅन्डिडेटने दिले. आणि वाकई आजची ही शाम जी हालाकी थंडीचं दिवसात पण ही जी शाम होती ती मोहब्बतच्या गरमीशी ही शाम अगदी यादगार बनली. आणि ह्या वक्तार खुसूसी तौरवर सरफराज भाई आणि त्यांच्या टीमनी
खास मेहनत घेऊन ह्याचं आयोजन केले होते. पेशात आपल्या सामनं ह्या वक्तारचं जे हे नवीन नगर अध्यक्षा बनल्या त्यांचं इजहारे खयाल आणि आपल्या गोजबाईंनी काही आपली जे शंका बांधले होते त्याचे ह्यो काही मनाजीर बघा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. माधवीताई घोटाला जमातुल मुस्लिमीन साठीपोत्री मोहल्ल्याचे आमचे चेअरमॅन माझे बंधू सिकंदर भाई मुसा, अहमद शेख मुकादम, उपस्थित सर्व नगरसेवक आणि माझ्या साठीपोत्री मोहल्ल्यातील माझे सर्व बंधू, आज हा एक मला तरी एक आगळा वेगळा दिवस वाटतोय राजकारणात. कारण या सफा मस्जिद चौकामध्ये नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षाचा सत्कार मला वाटतं एवढ्या वर्षात प्रथमच होतो. आज साठीपोत्री मोहल्ल्यातली आमची ही जमात ही अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात नाही तर कोकणात सर्वात मोठी जमात जर कुठली असेल तर ती आमची ही जमात आहे. ह्या जमातीच्या माध्यमातून बरेच काय परदेशात किंवा इतर ठिकाणी सुद्धा चांगली कामं केली जातात आणि आम्ही करत आहोत. आज त्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात थोडंसं मी राजकीय बोलणार नाही, कारण काय आता मी थोडं तुमच्या विरोधातच होतो, पण चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडून आलात त्याबद्दल नक्कीच मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करेन. येणाऱ्या या कालामध्ये या शहरात जेव्हा पण तुम्ही काम कराल आणि कुठेही अडचण असेल तेव्हा नक्कीच तुमच्या खांद्याला खांदा काँग्रेसवाला म्हणून मी नक्कीच लागेल. पण जेव्हा कुठं जर चुकीचं काम असेल तिथं आवाज उठवणारा सुद्धा हा गौस कतीब असेल, एवढंच मी तुमच्या सर्व इथं सांगून ठेवतो. आज साठीपोत्री मोहल्ल्यातील खरोखर आमच्या या जमातीने फार एक चांगलं काम केलं की तुमच्या सर्वांना एकत्र आणून एक चांगला संदेश या शहराला दिला. आज माझ्या मुस्लिम समाजातून 5 नगरसेवक निवडून आले आणि 6वं कुहाब म्हणून तुम्ही शब्द दिलात, तो पण 6वं नक्कीच आम्हाला भेटेल अशी अपेक्षा करतोय. आणि 6 मुस्लिम समाजाचे मला वाटतंय नगरसेवक फार वर्षानंतर होईल. अहमद शेख आणि त्या कालामध्ये मला वाटतं आमचे काही 6 होते, पण त्याच्यानंतर 2-3 इथपर्यंतच असायचे. पण आता पुन्हा 6 मुस्लिम समाजाचे माझ्या नक्की नगरसेवक होतील आणि समाजाचं एक चांगलं काम होईल. विशेष करून ज्या ठिकाणी आता आपला सत्कार समारंभ आहे त्या पूर्ण हा मोहल्ल्याचा परिसर आहे. ह्या मोहल्ल्याच्या परिसराची परिस्थिती तुम्ही जवळनं बघता, मटन मार्केटमध्ये येत आहे तुम्ही किंवा येणं जाणं ह्याच रोडवरून आहे. रस्ते असतील, गटार आहेत, आता हे तुम्ही सगळे सक्षम आहात, तुम्ही नक्कीच करा. पण फक्त गटार आणि याची अपेक्षा आम्हाला नाही आहे. माझा कुठलाही नागरिक जेव्हा नगरपालिकेत येईल तेव्हा त्याची कामं झाली पाहिजे. आज बघायला गेला तर CRZ साठी आमच्या या मोहल्ल्यातल्या बऱ्याच लोकांना त्रास होतो. एक सामान्य माणूस जर घर बांधायला गेला तर त्याला तिथं फार अडचण येते. तर नगराध्यक्ष मॅडम मी तुम्हाला विनंती करेन आणि पूर्ण टीमला तुमच्या की असे काही जर विषय असले तर जरा तुम्ही थोडंसं त्याच्यात लक्ष टाकून हे कामं तुम्ही पूर्ण करून द्याल. आणि बऱ्याच काय बोलण्याचं काय राजकीय बोलायचं नाही म्हणून मी बोलत नाही. आज आमचे वैभव खेडेकर असते तर थोडंफार मलाही बरं वाटलं असतं बोलायला, पण ते आज वैभवजी पण आमचे नाही, पण त्यांची पत्नी आज आपल्यात आहेत, त्यांचाही सत्कार आपल्या सगळ्या वतीने झालाय. मी एवढंच 2 शब्द पुन्हा बोलतोय की माझ्या नागरिकांना कुठलाही त्रास किंवा कुठलीही कामं प्रलंबित थांबत्या कामा नाही, कामं झाली पाहिजेत. एवढेच 2 शब्द बोलतो आणि सांगतो जय हिंद, जय भारत. सगळे एकच आहोत. तुम्हाला माहिती नसेल तुमचा जो हातचा दरवाजा आहे हातचा, त्याची मी पूजा करते, त्याच्यावर मी नमस्कार करते. म्हणजे तुम्ही विचार करा की आम्ही किती सगळे एकत्र आहोत ते. सर्वप्रथम आज मला तुम्ही ज्या खुर्चीत बसवलं त्या आज खुर्चीत बसवल्यानंतर मला त्याची जाणीव झाली, जबाबदारीची जाणीव झाली की आपल्याला काहीतरी करायचं आहे आता ह्या खेळसाठी. आणि गौसबाई तुम्ही आम्हाला सारखे सारखे डिवोर्स द्या तर आम्ही
आम्ही तुम्हाला डिवचून देणार नाही, आम्ही तुम्हाला नगरपालिकेत असे रागारागाने तुम्ही येणार नाही याची खबरदारी माझी सगळी टीम आणि मी स्वतः घेईन आणि इतकं चांगलं काम तुम्हाला आम्ही करून दाखवू. आणि सर्वप्रथम आमचे पप्पांचं पहिलं कौतुक करायला पाहिजे. ज्यावेळेस माझी सीट डिक्लेअर झाली तर ते इतके खुश झाले, कारण त्यांची मुलगीच आहे सुधाबाई, हे त्यांचे खास फ्रेंड. त्यांनी सांगितले, अगं तू माझी मुलगीच आहेस. वय वर्ष 86 वयात सुद्धा 7 वाजता उठून पहिले त्यांनी बूथवर जाऊन परत दुसऱ्या बूथवर बसले नाही तर बूथवर प्रत्येकाला निशाणी दाखवत होते की तुम्ही असं. म्हणजे खरोखर किती कौतुक आहे पप्पा तुमचं खूप कौतुक आहे. म्हणजे म्हणजे ह्या वयात सुद्धा त्यांनी सुधाबाईंवरचं प्रेम दाखवलं की त्यांनी असं नाही केलं की मी आता कसा जाऊ. खरंच पप्पा तुम्ही जे दाखवलं, तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय आज भाईनी नामदार योगेश दादा कदम यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो सार्थच मी लावणारच आहे. आणि खेडचा विकास जो तुम्ही म्हणताय तर खेडचा विकास भाईनी मला सांगितलंय, माधवी मी निधी एवढा देईन की तू म्हणशील की बाज भाई एवढा विकास खेडचा होणार आहे की पुढचे 25 वर्ष तुम्हाला काय तुमच्या तोंडात ना गौसबाई एक शब्द सुद्धा येणार नाही. असं काम खेडचं आम्ही करणार आहोत खरंच. आणि नुसती वा खरंच असं छान काम आम्ही करू. आमच्या सर्व टीम आमच्या बरोबर. आजच्यासाठी इतकाच. आपलं कोकणी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.